श्री स्वामी समर्थ मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ किंवा ब्लॉग आहे तो आपण खास बेकरसाठी करतोय, कारण आपण जो 50 केसेसचा चॅलेंज घेतलेला तो आपल्याकडनं पूर्णसुद्धा झालेला आहे. आणि तो कशा रीतीने आपण पूर्ण केला आहे किंवा कोणते पॉईंट्स जे आहेत ते आपल्याला हेल्पफुल होते ते आपण आज सांगणार आहोत. आणि जेणेकरून जे दुसरे बेकर्स आहेत त्यांच्यासाठी पण ते हेल्पफुल ठरेल. तर सुरुवात करूया ब्लॉगला. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना खूप खूप थँक्यू, कारण कालच आपला न्यूज 18 मराठीवर जो सक्सेस स्टोरी आहे, व्हिडिओ आहे, तो आलेला आहे. आणि हे सगळं शक्य स्वामींच्या कृपेने आणि तुमच्याच आशीर्वादाने, सपोर्टने झालेलं आहे. तर असंच भरभरून प्रेम करत राहा. आणि प्रिव्हियस पॉडकास्ट जो होता आपला त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि कालचा जो आलेला आहे न्यूज 18 मराठीचा, ती पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर नक्की जाऊन बघा आणि तिथे सुद्धा भरभरून प्रेम द्या. आणि मी मिस ब्लिसफुल बाईट्स जो अकाउंट आहे तो पण मी मेन्शन करीनच, तर तो सुद्धा नक्की विजिट करा तुम्ही. आणि वळूयात आता आपल्या ब्लॉगकडे. तर आपण जो चॅलेंज घेतलेला तो चॅलेंज घेण्याचं मेन कारण म्हणजे कन्सिस्टन्सी. आता जर तुम्ही पाहत असाल इंस्टाग्रामवर कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे. आणि माझ्यासाठी इंस्टाग्रामचा खूप रोल मोठा आहे, कारण मला इंस्टाग्राम थ्रू खूप कस्टमर्स भेटलेले आहेत. आणि मी सांगू शकते की खरं तो प्लॅटफॉर्म म्हणजे जितका हेल्पफुल आहे तितके बाकीचे नसते. आणि त्यामध्ये पण काही पॉईंट्स असतात ते आपल्याला फॉलो करायला लागतात. तर त्यासाठी मी हा ब्लॉग करते, जेणेकरून बाकीचे बेकर्स आहेत ते पण त्यांचा अकाउंट किंवा त्यांचा जे मेन सेटअप आहे किंवा काही असू दे छोटासा बिझनेस ते ग्रो करू शकतात. तर मेन कन्सिस्टन्सीच आहे, कारण आपण जेव्हा एखादा व्हिडिओ टाकतो तो कन्सिस्टन्सी असली पाहिजे त्या व्हिडिओला. त्यासाठी आपण काय करतो, कंटाळा करतो ब्लॉग्स करायला, व्हिडिओज करायला. अरे का करायचं, म्हणून मी हा चॅलेंज घेतला, जेणेकरून ॲटलिस्ट चॅलेंजच्या बहाने तरी मी कोणता ना कोणता तरी व्हिडिओ काढेल. थोडं काय म्हणजे थोडंफार तरी मी टाकायचा प्रयत्न करेन. आणि शेवटी ते झालं. आणि त्या कन्सिस्टन्सीमुळे माझं जे रीच आहे अकाउंटचं ते सुद्धा वाढत गेलं, लोकांपर्यंत पोचलं, अजून भरभरून प्रेम भेटत गेलं. आणि हा जो चॅलेंज आहे तो कम्प्लीट करायला पण मला खूप चांगला सपोर्ट भेटला. आणि जर आपण नंतरच आता 3 मेन पॉईंट्स आपण बघू शकतो जे मला चॅलेंज कम्प्लीट करण्यामध्ये हेल्पफुल झाले. सर्वात पहिला म्हणजे लोकेशन. जेव्हा किंवा तुम्ही रील टाकता ना तर लोकेशन मॅटर. आता लोकेशन का मॅटर करतं, आता मी जिथे लावते स्टॉल, माझा पहिला जो स्टॉल आहे तो परेल विलेजला होता. तर परेल विलेज म्हटलं तर आम्ही परेल विलेज नॉर्मली बोलतो, पण मेन परळ म्हणजे परळ भागच आला. आणि जेव्हा ही परळ भागाबद्दल बोललं जातं तर ते डायरेक्टली लालबाग परळ. तर हा जो मेन आहे, लोक शोधतात काय लालबाग परळ. त्यामुळे मी माझा जो लोकेशन आहे तो परेल विलेज किंवा परळ न ठेवता लालबाग परळ असं मेन्शन केलेलं आहे, जेणेकरून दोन्ही. आणि मी मधोमध्ये म्हणजे मला लालबाग एरिया अर्धा लागतो, अर्धा परळ जो एरिया आहे तो लागतो. त्यामुळे मग मी ते शॉर्ट फॉर्म यूज केलं की लालबाग परळ. आणि त्यामुळेच ते जास्त माझ्या ऑडियन्सला ते कनेक्ट झालं, कारण लालबाग परळ म्हटलं की विषय संपला. तर तसं तुम्ही पण तुमच्या लोकेशनवर करू शकता. म्हणजे मी तर हेच म्हणेन की मॅटर करतं, तुम्ही काही टाकताना त्याची नीट विचार करा. आता तुम्ही कुठेही स्टॉल लावता तर मेन लोकेशन मॅटर करतं, की तुम्ही कोणत्या ठिकाणी लावताय, तिथेलं जे क्राऊड कसं आहे, तिथे काय चालेल, कोणत्या व्हरायटीमध्ये चालेल. तर जसं की मी जिथे स्टॉल लावते परेल विलेजला, तिथे जवळपास असे केक शॉप्स नाही आहेत. आणि लालबाग परळमध्ये मी जस्ट स्टार्ट केलेलं चीज केक्स अँड ऑल करायला. कॉन्टिनेंटल चीज केक्स कोणी बनवत नव्हते. माझं असं होतं की इथे कोणी नाही बनवत तर ॲटलिस्ट आपण सुरुवात करूया. त्यामुळे मग ते एक बोलतात ना पॅकेट तसं तुम्ही पण करू शकता. तर मेन आधी लोकेशन बघा आणि तिथे काय चालतं काय नाही, क्राऊड कसं आहे, तिथे काय म्हणजे कोणत्या रेंजमध्ये तुम्ही ठेवला प्रोडक्ट्स तर ते सेल होते. हा झाला फर्स्ट पॉईंट आपला लोकेशनचा. आणि सेकंड महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी बघतो कस्टमर रिव्ह्यू. आता कस्टमर्स खूप मॅटर करतात ह्या गोष्टीत आपल्याला. असं मी का म्हणते, कारण मला कस्टमर सपोर्ट जो भेटला आहे तो खूप चांगला आहे. म्हणजे आपण आता मी बऱ्याचदा खूप जणांकडनं ऐकलंय की बार्गेनिंग करतात, हे करतात, पण मी आत्तापर्यंत माझं जे स्टॉलचं केलेलं आहे, केक्स केल्यात बरेच, पण मला कधी असा जो आहे कमी कर म्हणून असं सहसा मला आलेलं नाही. मी ज्या रेटने देते त्या रेट मी
लोक घेऊन जातात. तर कस्टमर सपोर्ट मॅटर्स. तर आणि थर्ड थिंग जी आहे, लास्ट गोष्ट, ती म्हणजे क्वालिटी अँड क्वांटिटी. मला स्टार्टिंगला बरेच जण म्हणाले की मी स्टार्टिंगला प्रॉफिटचं बघितलेलं नव्हतं. मेन आपण जे फोकस केलेलं ते पॅकेजिंग आणि जी क्वालिटी आहे त्यावर. बघ, क्वालिटी आपण ठेवली तरच लोक घेऊन जाणार. क्वांटिटी पण तेवढीच मॅटर करते. जर आपण क्वालिटी चांगली देतो पण क्वांटिटी कमी देतो तर लोक विचार करतात. तर माझं असं होतं की आपण क्वालिटी क्वांटिटीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करणार नाही. आपण पॅकेजिंग पण त्याप्रमाणे केली. परत जे बाहेरचे कॅफेज अँड ऑल ज्या पद्धतीने देतात, सेल करतात, त्याप्रमाणे आपण आपला लोगो, थँकिंग कार्ड, जे आपले जुने कस्टमर्स आहेत, ज्यांनी स्टार्टिंगच्या पिरियडमधनं आपल्याकडनं बाय केलं असेल त्यांना माहितीच असेल की आपण जेव्हा चॉकलेट्स पण द्यायचो तर त्यासोबत एक थँकिंग कार्ड असायचं. तर ते सगळं मॅटर करतं. जे छोटे छोटे एफर्ट्स आपण टाकतो ना ते सगळे मॅटर करतात. मग स्टार्टिंग पुरतं नाही तर नंतर सुद्धा मॅटर करतं. आता पण ते थँकिंग कार्ड बंद केलं कारण की बरेच कस्टमर्स असतात त्यांना ते थँकिंग कार्ड नको असतं. ते आता आपल्या डेलीचे कस्टमर झालेले आहेत तर त्यांना तो नको असतो किंवा समटाईम्स त्यांना गिफ्ट करायचं असतं. त्यामुळे त्या रिझनसाठी आपण ते आता बंद केलं. पण पहिलं आपण ते खूप पाहिलेलं किंवा आपण देत होतो. आणि दुसरं बघितलं तर आपली पॅकेजिंग. भले आपल्याला पैसे जास्त गेले तरी ते पॅकेजिंग अट्रॅक्ट करते. आपण जर एखाद्याला देतो तर ते नीट पद्धतीने द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही. हा मेन माझा मुद्दा होता आणि ते समोर कस्टमर्सना सुद्धा आवडलं. तर मी पण बोलेन की तुम्ही पण ते ट्राय केलं तर नक्की तुम्हाला चांगला फीडबॅक भेटेलच. आणि त्यामुळे कसं क्वालिटी क्वांटिटीमुळे भले माझा स्टार्टिंगला लॉस झाला असेल पण आता माझा लॉस असं नाही, थोडंफार जरी प्रॉफिट निघतोच निघतो. आणि माझे जे कस्टमर्स मला जॉईन झालेले आहेत आता मला पार्टी नाही फिरायला लागेल, कस्टमर स्वतःहून येतात. तर मी पण तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही पण हे 3 गोष्टी फॉलो करून बघा. नक्की तुम्हाला सुद्धा ते बेनिफिशियल होतील. दॅट्स इट फॉर टुडे. भेटूयात अशाच सोबत. श्री स्वामी.